नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवस 7वा आणि रंग आहे केशरी। तर केशरी रंगाची आज आपण रेसिपी बनवतोय। तर बघू शकता माझ्या हातामध्ये जे दिसतंय तुम्हाला ते ऑरेंज फ्रूटचं ज्यूस असतं ना, त्यापासून आपण हे चॉकलेट बनवलेलं आहे। अगदी मस्त तयार होतं, इझिली, पटकन आणि चवीलाही अप्रतिम लागतं। त्यासाठी मी ते ऑरेंजेस घेतलेले आहेत। एकदम ताजे आणि रसरशीत असे संत्री इथे आपल्याला घ्यायचे आहेत आणि आता सिंपली आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। तर आपण लिंबू जसा कापतो तसा मी मधून यांना कापून घेतलंय। यातील सगळ्या बिया आहेत त्या सेपरेट केलेत आणि आता याचा रस कलेक्ट करणार आहोत। पण बारीक बारीक ज्या बिया असतात ज्या सेपरेट होत नाहीत तर त्या आपल्या चॉकलेटमध्ये येऊ दे नको, त्यामुळे मी डायरेक्टली याला गाळणीमध्ये असं पिळून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर रस काढून नंतर तुम्ही रस गाळून घेतलात ना तरी चालेल, पण रस गाळून नक्की घ्या। रस आहे तो मी मोजून घेतलाय। तर हा अर्धा कप रस भरला होता आणि इकडे जे आपण चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड वापरणार आहोत तो मी एका साईडला क्लीन करून ठेवलेला आहे। आता आपल्याला सिंपली याला उकळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक छोटासा सॉस पॅन घेतलाय। गॅस लावून आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे। ह्या रसाला छान असं हलकसर गरम होतंय असं वाटलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। साखर मी मोजून घेतलेली आहे, म्हणजे अर्धा कप आपला रस असेल तर पाऊण कप मी इथे साखर घेतलेली आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे, म्हणजे परफेक्ट ऑरेंज असा फ्लेवर येतो चॉकलेट खाताना, अशी नुसता गोडवा येत नाही, त्यामुळे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता आपल्याला याला साखरेला विरघळून घ्यायचंय। एकसारखं विरघळवून घेतलात गॅस मोठा करून तरी चालेल, कारण नंतर आपण गॅस मोठा केला ना तर मिश्रण असं ओतू जातं, त्यामुळे सुरुवातीला गॅस मोठा ठेवून नंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। साखर विरघळली, आता आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे। बेसिकली साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजून आपला पाक आहे तो एकदम छान तयार होतो। तुम्हाला याच्यामध्ये हवं तर तुम्ही फूड कलर घालू शकता। अगदी हलका फूड कलर घातलाय मी, म्हणजे ओरिजिनल जे फ्रूट असतं ना त्याचा कलर एकदम असा डार्क येत नाही, तर चॉकलेट एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी त्याचा हलका डार्क कलर असेल ना तर ते छान दिसतं, म्हणून मी याच्यामध्ये अगदी जरासा फूड कलर घातलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल। आता आपल्याला ह्या मिश्रणाला छान असं शिजवून घ्यायचं। अगदी 7 ते 8 मिनिट लागतात छान असं मिश्रण शिजायला, आणि ते शिजलंय कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेन। जसं असं एकदम बबल्स टाईप होतं, एकदम असं घट्ट झाल्यासारखं झालं ना की एका वाटीमध्ये गार पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1-2 थेंब टाकून बघायचे। अगदी छान असं ते गार झालं की त्याचा असा गोळा तयार करून बघायचा। एकदम छान असा गोळा झाला आणि तो तोडून बघायचा, असं कट दिशी तुटला, म्हणजे चॉकलेट वगैरे आपण दाताने तोडल्यानंतर कसा आवाज येतो तशा टाईपचा आवाज झाला ना की समजून जायचं आपलं मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला पटकन गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि लगेचच हे मिश्रण आहे ते सेट व्हायला ठेवायचं आहे, कारण जसं ते गार होईल ना ते पटपट सेट व्हायला लागतं। त्यामुळे आपल्याला जे पण मोल्ड आपण घेणार आहे त्याची तयारी आधीच करून ठेवायची। जर मिश्रण सपोज गार झालंच, म्हणजे भरपूर प्रमाणात आपण बनवतोय आणि जर ते गार झालंच तर आपण पुन्हा एकदा त्याला हीट द्यायची, म्हणजे आहे त्या स्थितीमध्ये ते येतं आणि आपण पुन्हा याला सेट करू शकतो। अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मोल्ड नसेल ना तर तुम्ही कॉफी कप असतात ना छोटेवाले ते घेतलात तरी चालेल, पण त्याच्यातून चॉकलेट डिमोल्ड करण्यासाठी जे कप आहेत ना ते आपल्याला फाडावे लागतात इतकंच, बाकी चॉकलेट एकदम मस्त डिमोल्ड होतं। जर अशा प्रकारचा सिलिकॉनचा मोल्ड असेल ना तर अगदी उत्तम, पटकन डिमोल्ड होतात। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। जेव्हा आपण हे सगळे म्हणजे सगळं मिश्रण आहे ते साच्यामध्ये भरतो त्यानंतर आपल्याला अर्धा तास त्याला छान थंड करायचं आहे, म्हणजे ते मस्त सेट होतात। अर्धा तास झाला होता आणि तुम्ही बघू शकता किती इझिली चॉकलेट आहे ते मोल्डमधून निघतंय आणि त्याला शायनिंग सुद्धा एकदम परफेक्ट आले। ह्याच्यामध्ये आपण तूप वगैरे काहीच घातलेलं नाहीये, नॅचरली शायनिंग आलेली आहे याला। तर व्यवस्थित असे आपले चॉकलेट्स आहेत ते डिमोल्ड होत आहेत, तुम्ही बघू शकता, आणि चवीलाही अप्रतिम लागतात। तुमच्या घरात जर लहान मुले असतील ना तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, त्यांना खूप आवडेल। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणताच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, बाय बाय।